हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा स्वागत यात्रा तसंच शंखनादांचा मंगलध्वनी यामुळे मंगलमय वातावरणात वेंगुर्ल्याचा परिसर दुमदुमून गेला होता। वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिर येथून हिंदू नववर्ष भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली। या यात्रेमध्ये हजारो नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत सहभाग दर्शवला। या यात्रेदरम्यान लहान मुलांसाठी आकर्षक वेशभूषा स्पर्धा, ऐतिहासिक, पौराणिक आणि राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत अनेक जण सहभागी झाले होते। त्याचबरोबर भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरेबद्दल अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। शोभायात्रेत दिंडी यात्रा, समई नृत्य असे वेगवेगळे आविष्कार सादर करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने हिंदू बांधव आणि हिंदू नववर्ष स्वागत करीत सहभागी झाले होते। नाही आम्ही सर्वांचं घेतो। माणुसकीच्या नात्याचा शंखनाद हिंदुत्वाचा, सर्व धर्म समभावाचा शंखनाद हिंदुत्वाचा। कोकणामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा मराठी समाज हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हिंदू धर्माचा आजचा हा सण नवीन वर्षाचा मानला जातो। आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि वेंगुर्ला वासियांना आणि संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना मी भारतीय जनता पार्टी, माझ्या कुटुंबाकडनं, माझ्या सर्व सहकार्यांकडनं मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे। संपूर्ण कोकणी जनतेला नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा। पुढील संपूर्ण आयुष्य खूप सुंदर सुखाचं जावं हीच आपण परमेश्वराकडे आराधना करतोय आणि आजचा हा कार्यक्रम वेंगुर्ला वासियांनी ठेवलेला आहे आणि या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। मी त्यांचा सर्वांचा ऋणी आणि धन्यवाद आहे। संकल्प एकच आहे पहिल्या दिवसापासून की माझ्या या स्थानिक तरुण मुलांना रोजगार मिळण्यासाठी, प्रचंड प्रमाणामध्ये इथे कार्य करण्यासाठी, स्थानिक एखादा रोजगाराचा, बिझनेसचा विषय जो आहे तो पूर्ण व्हावा हीच आम्ही परमेश्वराकडे आराधना करत आहोत। गुढीपाडवा म्हणजे खरं तर आज हिंदू रीतिरिवाजाचा आज नववर्षाचा पहिला दिवस आहे
आणि जेव्हा गुढी उभारली जाते ती गुढी म्हणजे आज विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. गुढीपाडव्याच्या निमित्ताने एकत्र आला, विशेष करून वेंगुर्ला वासियांनी आम्हाला आवर्जून बोलवलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.